अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या देखील घर वापसीची चर्चा रंगली आहे। खडसे घर वापसीसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला। या दाव्यामध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। भाजपमध्ये परतण्यासाठी खडसेंचा जोर। भाजप नेते गिरीश महाजन यांचा दावा। मी शरद पवार गटातच, खडसेंचं स्पष्टीकरण। अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेसमधून जुन्या नेत्यांची आउटगोईंग सुरू असतानाच आता शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे देखील भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे। एकनाथ खडसे यांचे भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केलाय। तर खडसेंनी संपर्क केल्यानंतर सविस्तर बोलणार असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। काय माहीत, निरोप त्यांचे भरपूर येत आहेत, पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही। त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत, अगदी जोर लावून, असं मला कळतं आहे। दिल्लीकडूनही कळालं, मला राज्याकडूनही कळतं आहे, पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही। अजून काही माझे एकनाथजी खडसे साहेबांचा काही संपर्क झाला नाही आहे। जेव्हा ते संपर्क करतील तर निश्चित मी बोलेल, पण अजून काही संपर्क केला नाही। एकनाथ खडसेंनी मात्र भाजपमधल्या घर वापसीच्या चर्चांना फेटाळलाय। मी शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं खडसेंनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतून पसरवल्या जात आहेत। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहे आणि राहणार। कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं। गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घर वापसीची चर्चा सुरू आहे। एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू असल्याचं कळत आहे, पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचं सांगितलं जात आहे। एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समोर आलेले नाहीये। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे गायब असल्याचं म्हटलं जात आहे। एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं ठामपणे सांगितलंय। शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खडसे रावेर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वजन वाढण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हेच महाराष्ट्रामध्ये भाजपचा चेहरा होते। गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर एकनाथ खडसेंचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या क्रमांकावर होतं, पण ऐनवेळी देवेंद्र फडणवीस प्रकाश झोतात आल्यामुळे एकनाथ खडसे बाजूला झाले। 2014 ते 2016 या काळात एकनाथ खडसे अनेक खात्यांचे मंत्री होते। 2016 मध्ये खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं। 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडली। देवेंद्र फडणवीसांमुळेच पक्ष सोडत असल्याचा आरोप खडसेंनी केला। 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शरद पवार गटामध्ये गेल्यानंतर एकनाथ खडसेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। त्याची परतफेड म्हणून खडसेंना रावेर लोकसभेमध्ये विजयी होऊन भाजपवर वचपा काढायचा आहे। जळगावच्या मैदानात खडसे विरुद्ध महाजन असे खटके नेहमीच उडत असतात। गिरीश महाजन यांनी खडसेंच्या बाबत केलेला गौप्यस्फोट देखील याच राजकारणाचा भाग आहे की खरोखरच खडसे घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।